कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हो साहेब, थंड झाली की तुमची कार आणि तुमचा चहा पण। किती झाले पैसे? 200। दादा चहाचे पैसे। गार जाऊया। काय झालं? सूर्य पाय मुरगळला। गाडीपर्यंत चालत चल, हाताला तर माझे चल। नाही होते सूर्य, पाय उचलून चलता येत नाहीये। सूर्य ऐकना तू या मनाचं एकदा बाबरल है तुझ्या मग हळू हळू बोल तू जरा फिर हात एकदा बाबरल है तुझ्या मग हळू हळू। या जावई बापू या या बस। चहा नाश्त्याचं बघा जावई बापूंच्या। डॅडीला बरोबर असतं, फक्त चहाचा। असं कसं, काहीतरी घेऊन जा पटकन। आई, तुम्ही दोघी इथेच थांबा, मी आणते। वा 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 जावई बापू, आमच्या पुरीला फार बदलून टाकलं तुम्ही। दोन्ही आयांची किती काळजी करते बघा। हो डॅडी, अगदी बरोबर बोललात बघा तू। सूर्याने मला पूर्णपणे बदलून टाकलंय। घरातली माणसं, कुटुंब हे नक्की काय असतं, नाती किती महत्वाची असतात आणि त्यांचं आपल्या आयुष्यात किती महत्व असतं, हे सूर्याने मला दाखवून दिलंय। त्यामुळे याआधी मला एवढं वाटलं पण नव्हतं, तेवढं प्रेम मला माझ्या माहेरच्या माणसांबद्दल वाटू लागलंय आता। खरंच मी खूप नशीबवान आहे की सूर्यासारखा मला नवरा मिळालाय। तो इतर नाती इतकी मनापासून जपतो ना की आता तुम्हीच विचार करा, तो मला किती जीव लावत असेल ना। वहिनी, आता तू या घरची काळजी नको करू, मी आहे। तू फक्त माझ्या दादाला जीव लाव। तेजू अंधेरी दिसकी तू। वेगळी म्हणजे आनंदी का दुःखी? अहो डॅडी, दुःख येणार तिच्या आजूबाजून तरी फेल का हो? तुम्हाला म्हणायचं तर सुंदर दिसते ती। हे सौंदर्य जखमा लपवणार आहे दादा। जे जपलं जात नाही, ओरबाडलं जातं, ते सौंदर्य काय कामाचं? वा 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 सुनबाई, जाग झाले कोय। पण तुम्हाला काही घाई आहे एवढी कामं करायची? तुमच्या बंधुराजानं वाटेल लग्न झाल्या आम्ही तुम्हाला कामाला जुंपलं। नाही दादा, दोन्ही आत्यानं मला काही कामच करू देत नाही। मलाच कंटाळा आला म्हणून मी किचन मध्ये गेले आणि पोहे केले। बाकी सूर्या, वळण मात्र चांगलंय बर का पोरींना। आईविना वाढल्या पोरी सगळ्या बाबतीत एकदम उजव्या।
मानलं पाहिजे तुला, चांगले संस्कार दिलेत तू. डॅडी किती कौतुक करणार तुम्ही. माझ्या जागी दुसरं कोण असतं तर त्यांना पण हेच केलं असतं. मी काय शिकवणार त्यांना, त्यांच्यापेक्षा की मला विश्वास आहे भावाला कधी कमीपणा घ्यावा लागेल ना, हसते कधीच वागणार नाही. ते आहेच की. बाकी कसं येणं केलंस? ते पास परत होण्यासाठी तेजूला घ्यायला आलं. अहो काय दाजी तुम्ही पण नुसती येन जा जा. नाही म्हणजे तुम्हाला पण त्रास आणि तिला पण त्रास, आणि एकाच गावात असताना कशाला पाहिजे बरं ती पास पारत. त्यात कसं झालं त्रास, ही रीतच आहे ना आपली. आणि तिकडे त्या पोरी पण वाटत बघतात अख्खं त्या फिगरी येते. अहो कुठल्या जमान्यात राहताय तुम्ही? आता कुठं आली रीतीबाती? चालतंय का काय? आणि कसे आमचा नवीन संसार आहे, जरा एकमेकांना वेळ देऊ दे की आम्हाला. हा इतके दिवस होती की आता तुमच्याच घरी होती ना ती. चिरंजीव, आम्ही तुमची घालमेल समजू शकतो, करावं लागते सगळं. माहेरी गेले तर माझ्या जखमा दिसतील कोणाला ना कोणाला. मग त्यांच्या प्रश्नांची मी काय उत्तरं देऊ? आणि दादाला कळलं तर नाही, नको. त्यापेक्षा मी जातच नाही. हां, हेच योग्य ठरेल. दादा, मला नाही जमणार यायला. ते काय ना, यांनी महाबळेश्वरला जायचा प्लॅन केलाय, त्यासाठी मला तयारी करायची आहे. तेजू ते पुढं नाही का ढकलू शकत? पण सगळी तयारी झाली होती. बर ठीक आहे, तिकडून जाऊन आल्यानंतर मग ये घरी. चालेल, निघतो आम्ही. बघितलंस तेजू किती रमली संसारात. मला लय बरं वाटलं तिने या घराला आपलं घर मानलं हे बघून, तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून. मलाही तोच आनंद तिच्या चेहऱ्यावर हवा, फक्त तो खरा असावा एवढीच इच्छा आहे. अगं खराच आहे तो. शत्रुघ्नराव लय काळजी घेतात तिची. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.